छत्रपती संभाजीनगरमध्ये काल घडलेली घटना ही मन हेलावून टाकणारी अशीच होती. केवळ एका फोनच्या हट्टापायी एका तरुण मुलाने आपल्या आई वडिलांना स्वतःच्या आत्महत्येची धमकी दिली आणि त्यानंतर तो एका डोंगराच्या कडेवर जाऊन उभा राहिला. अनेक जण त्याला विनवण्या करत होते. आई वडील सुद्धा त्याला सांगत होते की तुला आम्ही फोन घेऊन देऊ, परंतु मुलगा ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. शेवटी वडील त्याला वाचवण्यासाठी त्याच्या जवळ गेले आणि त्याच वेळेला त्या मुलाने स्वतःला डोंगरावरून खाली झोकून दिलं आणि त्याचबरोबर वडिलांचा देखील तोल गेला. मुलाबरोबर ते सुद्धा डोंगरावरून खाली पडले आणि त्या दोघांचा मृत्यू झाला. शेजारी उभी असलेली आई हे सर्व पाहून पळत जाऊन स्वतःला डोंगराच्या कडेवरून स्वतःला झोकून दिलं आणि ती सुद्धा या मरण पावली. एकाच क्षणात 3 जीव गेले. कारण काय की एका मुलाच्या हट्टापायी, आणि ते सुद्धा निर्जीव फोन बद्दल. मुलांना एकच सांगायचं आहे की मुलांनो, तुम्ही लहानाचे मोठे होत असताना तुमचे आई बाबा तुम्हाला स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि आवड निवड बाजूला ठेवून तुमचे लाड पुरवत असतात. परंतु आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्या आई वडिलांना काय जमेल, काय नाही जमणार याचा देखील विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच वेळेला मला पालकांना हे सांगायचं आहे की प्रत्येक लाड पुरवताना आपण मुलांना नाही ऐकण्याची सुद्धा सवय लावली पाहिजे. अन्यथा अशा घटना यापुढेही घडत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली त्या कुटुंबासाठी.